कोकण आणि घाटमाथ्याला जोडणारा महत्त्वाचा घाटमार्ग समजल्या जाणाऱ्या फोंडा घाटात आता अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे। सध्या या मार्गावरील मोरीतील पाईप खचल्यामुळे रस्त्याच्या पृष्ठभागावर खड्डा पडला आहे। या मार्गावरून हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू ठेवून रस्ता दुरुस्ती करणे शक्य होणार असल्याने अवजड वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे घाट रस्ता पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत अवजड वाहतुकीला बंद ठेवण्याचे आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत। यामुळे कोकणात जाण्यासाठी आता पर्यायी मार्गाने जावे लागणार आहे। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।